नमस्कार, मी साक्षी पांचा. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. बाहेरच्या राज्यातून भाजपचे लोक येऊन काम करतात, त्याच पद्धतीने काम करा, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्याची भीती दाखवून शिक्षकाला डिजिटल अरेस्ट करत उकळले 5 लाख. मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सासवडमध्ये पत्रकारांची आरोग्य तपासणी आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जालन्यात दिव्यांग विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली. आता पाहूयात सविस्तर वृत्त. दिल्लीतील संसद संकुलात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि इंडिया ब्लॉकच्या खासदारांनी अदानी प्रकरणावर तीव्र निदर्शनं केली आहे. अदानी समूहावरील आरोपांवरून सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी विरोधक एकवटलेत. या आंदोलनाद्वारे राहुल गांधी यांनी पारदर्शक चौकशी याची मागणी देखील केली आहे. यामुळे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना या मुद्द्यावर घेरल्याची चर्चा देखील रंगतीये. भाजप पक्षाच्या बाहेरचे राज्यातून लोक येऊन महाराष्ट्रात काम करतात, त्याच पद्धतीने आपण आता काम केलं पाहिजे. शिवसैनिकांनी तळागाळात जाऊन कामाला लागलं पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दिल्यात. महानगरपालिका निवडणूक कधीही लागू होऊ शकतात, त्यामुळे तात्काळ कामाला लागा, अशा सूचनाही ठाकरेंनी दिल्यात. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून सेनेच्या माजी नगरसेविकांना सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले. जळगावच्या पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी फाट्याजवळ झालेल्या कारच्या भीषण अपघातात सुरत येथील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी नेहमीच अपघात घडत असून या राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्ता करण्याची मागणी येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करतायत. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं जातंय. या ठिकाणी अनेक अपघात होऊन लोकांना जीव गमवावा लागतोय. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी समांतर रस्त्यासाठी पारोळा तहसील कार्यालयात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. आमच्या सर्व्हिस रोडसाठी मागणी आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये नगाव, बावठ, लोण, मसवे या गावाच्या ज्या मसव्याच्या फाट्यावर आजपर्यंत 15-20 ऍक्सिडेंट झालेले आहेत. बरेच लोक मृत्युमुखी झालेले आहेत. त्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा शासनाला मागण्या वगैरे केल्या सर्व्हिस रोडसाठी, पण आमच्या मागण्या काही पूर्ण झालेल्या नाही आहेत. आज आमच्या काल एक लोणचे एक नवरा बायको त्यांचा ऍक्सिडेंट झाला, ते जागीच मृत्युमुखी झाले. काही नाशिकचे 4 जण होते. त्या रोडवाल्यांनी जे कामं केलेले आहेत ते एकदम बोगस केलेले आहेत. सर्व्हिस रोड दिलेला नाही, लाईट लावलेला नाही, बस स्टँड दिलेला नाही मशो फाट्यावर. त्यामुळे लोकांना हा त्रास होत आहे. याच्या पुढे शासनाला वारंवार निवेदन देऊन शासनाने हे कामं केलेले नाही आहेत. आम्ही आता टोल नाक्यावर जाऊन आमचे कामं पूर्ण नाही झाले तर आम्ही नगाव, मसवे, बावठ, पयासखेड सगळ्या गाववाले ग्रामस्थ मिळून आम्ही टोल नाका बंद करू, अशी आमची आता सगळ्या गावकऱ्यांकडनं निवेदन दिलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम सुरू होऊन महिना होत आला तरीही अद्याप साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यापासून फारकत घेतलेल्या नेत्यांनी ऊस दरासाठी स्वाभिमानीच्या सुरात सूर मिसळत साखर कारखान्यासह शासनाला 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. जिल्हा अधिकाऱ्यांनी तातडीने साखर कारखानदारांसोबत बैठक घेऊन ऊसाच्या पहिल्या उचलीचा तोडगा काढावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही यावेळी नेत्यांनी दिलाय. त्यांनी देखील 3700 रुपये पहिली उचल द्यावे म्हटले होते. त्यांनी 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं. तुम्ही राजू शेट्टींच्यापासून सगळे दूर गेलेले, आता एकत्र येऊन हा लढा पुढे नेणार आहात. राजू शेट्टींनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबतीनं कारखान्यांना निवेदन देणं वगैरे चालू केलेलं आहे. तो त्यांच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. आता आम्ही जनार्दन पाटील, आम्ही सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्हालाही माहित आहे, सावकार भाऊ साखरपे, शैलेश आडके, सागर बादनाईक हे सगळे साधारणतः पूर्वाश्रमीच्या शेतकरी संघटनेमध्ये अजूनही त्यांच्या छातीवरती बिल्ले आहेत. वैभव कांबळेंनी सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे. हा तुम्हाला एक मेसेज आहे की सगळे शेतकरी आमच्या साधारणतः पिकाच्या न्यायासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि इथं कोणत्याही प्रकारचा पक्षीय अभिनिवेश असणार नाही, संघटनात्मक अभिनिवेश असणार नाही. फक्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हीच या आंदोलना पाठीमागची आमची भूमिका आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा,
संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नगरच्या शेवगाव तालुक्यातील राज्यमार्ग क्रमांक 50च्या 5 किलोमीटर रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी केली आहे. या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून 3,61,00,000 रुपये खर्च काढण्यात आला असून ऑगस्ट 2023 मध्ये सुरू झालेले हे रस्त्याचं काम 1 वर्ष पूर्ण होऊनही अद्याप पूर्ण झालेलं नाही. प्रत्यक्षात झालेला रस्ताही अनेक ठिकाणी उखडलेला आहे. याबाबत स्थानिकांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे. मंजूर झाला आहे 5 किलोमीटर रस्त्यासाठी. तर रस्ता सुरू झाल्यापासून मी वारंवार त्यांच्याकडे 16/5/2024 तक्रार केली. कुठल्या प्रकारच्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे आणि कुठल्या प्रकारची दखल नाही घेता अधिकारी व शासकीय ठेकेदार हे मिलन झाले आणि अनेक ठिकाणी रस्ता खचून गेला आणि निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. घरच्या अंगणात खेळत असलेल्या 3 वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने पकडून जवळपास 50 मीटर फरफटत नेल्याची घटना गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे घडली आहे. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने चिमुकल्याला सोडून जंगलाच्या दिशेने धाव घेतल्यामुळे चिमुकल्याचं प्राण वाचलंय. गोठणगाव हे जंगल परिसराला लागून असल्यामुळे या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असून या घटनेमुळे या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गावकऱ्यांनी जखमी मुलाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे. भंडारात अनेक नागरिक आपलं घर सजवण्यासाठी विविध आकर्षक फुलांच्या झाडांची रोपं खरेदी करताना पाहायला मिळत आहे. हिरवीगार झाडे आणि रंगबिरंगी फुलांनी घर आणि परिसर सजवण्यासाठी विविध प्रकारच्या फुल झाडांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय. त्यासाठी अनेक नर्सरीमध्ये मद्रास, कलकत्ता, पुणे अशा ठिकाणाहून विविध प्रजातींच्या इनडोर आउटडोर फुल झाडांची आणलेली रोपं विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. या आकर्षक फुल झाडांच्या रोपांची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून त्यात प्रामुख्याने हंगामी फुल झाडांना मागणी असल्याचं मत नर्सरी चालकांनी मांडलंय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत.
स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमीपत्र. मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्याची भीती दाखवून शिक्षकाला डिजिटल अरेस्ट करत अमरावतीच्या रहमतनगर मधील शिक्षकाला 5 लाखांनी फसवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रहमतनगर येथील 45 वर्षीय शिक्षकाला 4 नोव्हेंबर रोजी एका व्हिडिओ कॉलद्वारे क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचं भासवत मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्याची भीती दाखवून त्या शिक्षकाला डिजिटल अरेस्ट करत या गुन्ह्यातून सुटण्यासाठी 5 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आलं. या प्रकरणी पीडिताने सायबर पोलिसात महिनाभराने तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद झाला. वगैरे गोष्टी सांगितल्या जातात आणि पैशाचा फ्रॉड केला जातो. तर प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट हा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही. तर मला असं वाटतं की नागरिकांनी याकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणीही जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेली आहे, तर डिजिटल अरेस्ट हा प्रकार अस्तित्वातच नाही आहे. त्यामुळं आपण अशा कुठल्याही प्रकारच्या फोन कॉल्सला बळी पडू नका किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. थँक्यू. मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आज राज्यभरात साजरा केला जात असून त्याच निमित्ताने महाराष्ट्रातील हजारो पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प आज राज्यभरात पार पडतोय. मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त SM देशमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार तालुका पातळीवरील पत्रकार संघाकडून सर्वच तालुक्यांमध्ये पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पुरंदर तालुक्यातील सासवड आणि नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक्यातील 78 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या आरोग्य तपासणीबाबत माहिती घेतली आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आज राज्यभरात साजरा केला जातो. त्यानिमित्त वेगवेगळ्या तालुक्यांमधून किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे देखील पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. आपल्याबरोबर डॉक्टर बागुल आहे. काय सांगाल बागुल सर, पत्रकारांची आरोग्य तपासणी आज तुम्ही केलेली आहे, कोणकोणत्या तपासणी केल्या, काय सांगाल? आज आपण पहिली गोष्ट म्हणजे आज वर्धापन दिन असल्यामुळे आपण ECG करून घेतलेलं आहे प्रत्येकाचा. ज्याचा थोडंसं काही फॉल्ट वाटलं आपल्याला, ते वाटलं ते आपण त्यांना हृदयरोग तज्ज्ञांकडे आपण त्यांना संदर्भित केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथं आपण रक्त तपासणी आपण केलेल्या आहेत, जसं थायरॉईड आहे, लिपिड प्रोफाईल आहे, CBC आहे, अशा प्रकारच्या सगळ्या तपासण्या आपण आज केलेल्या आहेत. आपल्याबरोबर मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे हे देखील आहेत. काय सांगाल निगडे साहेब, आज पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन साजरा करतात, त्यानिमित्तानं पत्रकारांची आरोग्य तपासणी देखील केली जाते. राज्यभरात कुठल्या ठिकाणी किंवा कशा पद्धतीने ही तपासणी केली जाते? मराठी पत्रकार परिषदेचा 86वा वर्धापन दिन आपण साजरा करतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी केलेल्या आवाहनानुसार यावर्षी तब्बल 10,000 पत्रकारांची आरोग्य तपासणी महाराष्ट्रातील पत्रकारांची होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील तालुका संघाच्या कार्यकारिणीला हे शिबिर आयोजित करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्याप्रमाणे सर्व तालुक्यांमध्ये ही मोहीम चालू आहे. यामध्ये काही पत्रकार संघाच्या कुटुंबांची सुद्धा या ठिकाणी तपासणी होत आहे. ह्या एक महत्त्वाचा घटक आहे. पत्रकार हा रोज दिवसरात्र कष्ट करत असतो, फिरत असतो, त्यांची आरोग्याची दुर्लक्ष होत असतं, आबळा होत असते. याच्याबद्दल शासन किंवा प्रशासन कुठेही लक्ष देत नसतं. त्यामुळे संघटनेने दरवर्षी 3 डिसेंबर हा महाआरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे. त्या दृष्टिकोनातून आता आज संध्याकाळपर्यंत 10,000 पत्रकार या ठिकाणी आरोग्य तपासणी करतील असा आमचा विश्वास आहे. खरं तर पत्रकार हा नेहमीच धावपळीचं जीवन जगत असतो आणि त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं आणि त्यानिमित्तानंच आज मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिनाचं निमित्त साधून राज्यभरात जवळपास 10,000 पेक्षा जास्त पत्रकारांचं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जालन्यात आज अपंग निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली.
शहरातील सहकार बँक कॉलनी येथे दिव्यांग विद्यार्थ्यांनी व्हीलचेअरवर बसून दिव्यांगांना दुबळे समजू नका, दिव्यांगांना आधार लेखणीचा या आशयाचे फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली। या रॅलीस रेल्वे प्रबंधक विनोद कुमार भारती यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली। या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।